नमस्कार. आपणा सर्वांचं माझ्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण वडगाव गावामध्ये आलोय. तालुका तासगाव, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली या भागातील एक युवा प्रगतशील शेतकरी आहेत, जे की शिवराज जालेंदर पाटील म्हणा. तर हे शेतकरी बरेचसे प्रयोग जे द्राक्ष पिकामधले असतील किंवा अजूनही त्यांच्या शेतामध्ये वेगवेगळी पिकं असतात. पण जास्त करून ते द्राक्ष पीक याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विक्रमी उत्पादन घेतात. आणि या भागामधले एक चांगले युवा प्रगतशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. आज त्यांच्या या द्राक्ष पिकामधलं कटिंग चालू आहे आणि आजचं जे कटिंग चालू आहे ते चायना एक्सपोर्ट साठी चालू आहे आणि आजचं सरासरी नाही म्हटलं तरी त्यांना 450 ते 500 रुपयेपर्यंतचा दर त्यांना अवरेज भेटला आणि प्रत्येक वर्षी ते निर्यातक्षम उत्पादन ते आपल्या प्लॉटमधून घेतात असतात. तर एकंदरीत आज 1 एकर क्षेत्रामधलं द्राक्षाचं कटिंग चालू आहे. तर अगदी त्यांच्याकडून पूर्ण सुरुवातीपासून ते अगदी शेवटपर्यंतच्या प्रत्येक गोष्टीची माहिती त्यांच्याकडून घ्यायचं आहे. छाटणी व्यवस्थापन कसं आहे, व्हरायटी कोणती लागवड केली आहे, कीड रोग व्यवस्थापन कसं राहतं, त्याचबरोबर विद्राव्य खतं कोणकोणती सोडली जातात आणि शेवटी विक्रीचं व्यवस्थापन कसं राहतं आणि निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं असतं. तर एकंदरीत माहिती त्यांच्याकडून घेणार आहेत. तर सुरुवातीला आपण त्यांची ओळख असेल किंवा त्याचबरोबर व्हरायटी कोणती असेल आणि टोटल किती क्षेत्र आहे त्याची माहिती करून घेणार आहेत. पाटील साहेब नमस्ते. नमस्कार. सुरुवातीला आपलं नाव सांगा. माझं नाव शिवराज जालेंदर पाटील. हं. आमची टोटल शेती आहे 3.5 एकर बाग. 3.5 एकर बाग आहे. 3.5 एकर बाग आहे. हं. त्यातील आता हा स्टार्टिंग प्लॉट चालू आहे. ते 23 सप्टेंबर पीक छाटणी घेतलेली आहे. 23 सप्टेंबरला पीक छाटणी घेतली. हां. व्हरायटी कोणते? व्हरायटी सुपर आहे. सुपर सोनाका व्हरायटी हां. आहे. मी 23 सप्टेंबरची छाटणी म्हटल्यानंतर आज बरोबर छाटणी करून किती महिने पूर्ण झाले? 4.5 महिने पूर्ण झाले. 4.5 महिने पूर्ण झालेत. 4.5 मग महिने सुपर पूर्ण झाले. सोनाका व्हरायटी घेतली. एक्सपोर्ट कुठे करता तुम्ही प्रत्येक एक्सपोर्टच्या वर्षी? आहे. प्रत्येक वर्षी आमचा म्हणजे असा लोकल कलकत्ता मार्केट असतं. अच्छा. मग याच वर्षी पहिल्यांदाच तुम्ही हां. आधी चायनासाठी आधी एक्सपोर्ट. पण करत होतो. हं, आधी पण करत होतो. पण हं. परत लॉकडाऊन नंतर आम्ही कलकत्ता मार्केटला चालू केलं अच्छा. हं. आणि आता आपण चायना मार्केटला चालू आहे. बरोबर. हं. आता ह्याचं जे सुरुवातीला छाटणी असेल, तर छाटणीच्या सुरुवातीला ज्यावेळेस आपण काय-काय गोष्टी करणं गरजेचं आहे? छाटणीनंतर कोणकोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे? छाटणीच्या आधी आपण म्हणजे असं भेसळ डोस हं, घ्यायला लागतो. हं. भेसळ डोस घ्यायचा नंतर मग परत आपण छाटणी म्हणजे 7 दिवस आधी भेसळ डोस आम्ही घेतो, हं, टाकतो. हं, भेसळ डोस परत शेणखत ही सगळं असं म्हणजे आपण त्याचा बेस हं, तयार करून हं, घेतो. हं, हं. बेस तयार करून घेऊन मग नंतर आपण छाटणी घेतो. आता बेसल डोसमध्ये काय-काय राहते? शेणखत असेल, रासायनिक खतं असतील. शेणखत असते आता एकरी आम्ही 6-7 ट्रॉल्या खत घालतो. म्हणजे आता ह्याला पूर्ण क्षेत्राला आपल्या 6 ते 7 ट्रॉली शेणखत असेल आणि शेणखत. रासायनिक खतामध्ये कोणकोणत्या मात्रा र दिल्यात? रासायनिक खतात सुपर फॉस्फेट हं. परत गंधक म्हणून एक हे अच्छा. हं. त्यात परत आपण म्हणजे घडाची म्हणजे फुटायला क्रिया चांगली बरोबर. व्हावी म्हणून हं. आपण हे करतो भेसळ डोस रासायनिक खत घालतो. त्याच्यामधून देतो हां, जेणेकरून भविष्यामध्ये जी छाटणी केली त्याच्यामधून फुटवा चांगला हां, येण्यासाठी असेल तर फुट रासायनिक खत आणि बेसल डोस हां, मध्ये शेणखत असेल त्या हां, गोष्टी करता. आता छाटणी केल्यानंतर सुद्धा बरेचसे जे द्राक्ष उत्पादक शेतकरी असतात, छाटणी केल्यानंतर एक पेस्ट राहते. मग हं. त्याला आपण कोणती पेस्ट म्हणतो आणि ती का गरजेची आहे? ते पेस्ट म्हणजे आपण त्यात एक डॉर्मिक्स म्हणून एक पेस्ट आहे. अच्छा. ते डॉर्मिक्स आपण जर पेस्ट लावली तर हं. ती फुटवण्यास लवकर क्रिया करते. अच्छा. मग त्याच्यामध्ये हायड्रोजन सायनामाईड हे कंटेंट राहतं आणि त्याला डॉर्मॅक्स आपण म्हणत असतो आणि ते जर पेस्ट केली, हं. तर त्याच्यामुळे फुटवत चांगल्या पद्धती आणि एक समान लेव्हलनं फुटायला त्याची हां. मदत होत असते. हं. बरोबर. तर एकंदरीत पाहायला गेलं द्राक्ष पिकावरती सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा प्रादुर्भाव हो. होत असतो. तर मोस्टली पाहायला गेला आपला सांगली भाग हा जिल्हा मुळात द्राक्ष पंढरी म्हणून ओळखला जातो. तर या भागातल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा वेगवेगळ्या किडींचा आणि रोगांचा सामना करावा लागतात. तसं हो. तुमच्या प्लॉटमध्ये अशी कोणती कीड आहे किंवा रोग आहेत, की ते जास्त प्रादुर्भाव करतात आणि त्याच्यासाठी तुम्ही कोणती उपाययोजना राबवता? आम्ही आता आमच्यात हे आपण मिलीबग मिलीबग. मिलीबग आता हे म्हणजे 95 दिवस झाले ना, हं. नंतर मिलीबग दिसायला चालू होतो अच्छा. द्राक्षावर. छाटणी केल्यानंतर 95 दिवसांनी आपल्याला द्राक्षावरती मिलीबग मिलीबग दिसायला दिसायला चालू चालू होतं. होतो. हं, मग त्याच्यासाठी स्टार्टिंग पासूनच आपण त्याचं हं. खोडं द्यायची क्लोरोनो. हं. क्लोरोनं खोडत होतो आम्ही. अच्छा. हं, दरवर्षी म्हणजे छाटणी म्हणजे पीक छाटणी घेतली ना, हं. स्टार्टिंगला पीक छाटणी घेतल्या लगेच 4-5 दिवसात आम्ही खोडं धुवून घेतो. अच्छा. खोडं म्हणजे कशासाठी धुवायची? खोडं ह्याच्यासाठी आपला आता मिलीबग येऊ नये म्हणून. अच्छा, म्हणजे जमिनीमधून जो मिलीबगचं जे हे आहे, हां, कीड आहे, हां. ते मुंग्याच्या वाटे किंवा इतर जे किडी-कीटक असतात त्याच्या माध्यमातून वरती जात असतात वर आणि भविष्यामध्ये त्याचा प्रादुर्भाव होत हां, असतो म्हणून खोडं आपण धुत असतो. खोडं. आणि त्याचबरोबर अजून कुठले असे रोग आहेत का किंवा अजून कोणती कीड आहे का जी द्राक्षावरती आपल्याला जास्त अं, परिणामकारक करते? त्यात एक दावणे म्हणून एक आहे. डावणी मिल्ड्यू म्हणून एक हां, आहे. हं, दावणी वेल्ली. हं, त्याचं काय काय त्याचं म्हणजे असं की आपण जर समजा आता आपला पाऊस चालू आहे. हं.
पाऊस चालू आहे आणि त्यात आपला जर समजा फ्लॉवरिंग मध्ये अच्छा, प्लॉट. प्लॉट आहे, हं. तर त्यात आपण फ्लॉवरिंग मध्ये तो जर वाचला तर ठीक, हं. नाहीतर त्यातून दावण्या, कुजव्या हं. असं हे रोग येतात. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस फ्लॉवरिंग स्टेज असते तो सेन्सिटिव्ह भाग असतो हां, आणि त्या स्टेजला जर पाऊस असेल, हवामानामध्ये आर्द्रता जास्त असेल आणि त्या पिरियडमध्ये डाउनी मिल्ड्यूचा अटॅक होण्याचं जास्त हे असते. जास्त परिणाम. मग त्याच्यासाठी त्या स्टेजला वेगवेगळी जी औषधं असतील. मग हं. आता तुम्ही कोणते औषध वापरता डावणीसाठी असं प्रकार करून? जे असतील औषधं, त्याचा तुम्ही वापर करता जेणेकरून भविष्यामध्ये जो डावण्याचा प्रादुर्भाव होणार आहे आणि तो आपण त्या सेन्सिटिव्ह स्टेजला आपण काय करत असतो? थांबवत असतो. तर हे एकंदरीत चांगल्या पद्धतीने आपण किडींचं, रोगांचं करू शकतो. त्याचबरोबर ही खडाला साईज असेल किंवा शायनिंग असेल किंवा ह्याची जर साईज वाढायची असेल, तर अशी कोणती विद्राव्य खतं आहेत का, की ती तुम्ही लिक्विड ड्रिपच्या माध्यमातून सोडत असता किंवा काय कशाच्या माध्यमातून सोडत असता? आता आम्ही साईज वाढवायसाठी म्हणजे वजन देण्यासाठी हं, आम्ही हे वापरतो, आपण हं. वेगवेगळे खते लिक्विड वापरतो, असतील, लिक्विड लिक्विड सोल्युबल वापरतो. फर्टिलायझर्स हां. असतील त्याचा वापर करत आणि असता. ह्याला पॉइंट येण्यासाठी आम्ही स्वतः एक औषध तयार, म्हणजे आमचा दाजी तयार करतोय औषध. अच्छा. सॉइल गोल्ड म्हणून आहे. बरं. तो मुळीसाठी चांगला आहे. म्हणजे समजा मुळी ॲक्टिव्ह राहण्यासाठी मुळी आणि ॲक्टिव्ह, आता हं, समजा जर आपली मुळी चालेना, हं. तर ती लगेच ॲक्टिव्ह चालू करते. अच्छा. आणि ते हं, म्हणजे साईज वाढवण्यासाठी, म्हणजे मण्याची संख्या हं, लांबी करण्यासाठी हं. आम्ही बिग पॉइंट म्हणून एक आहे, ती अच्छा. ती एक वापरतो. अच्छा. म्हणजे ते बरेचसे जे औषधं असतील, की जे तुम्ही विद्राव्य खताच्या ड्रिपच्या माध्यमातून असेल किंवा डायरेक्ट ड्रेंचिंगच्या माध्यमातून आळवणी करून वगैरे सोडत हं, असता. आता तुम्ही बघतोय बरेचसे तुम्ही या प्लॉटमध्ये मोकाट पाणी सुद्धा दिलेलं आहे, मोकळं हो. पाणी सुद्धा दिलेलं आहे. मग हे कशासाठी म्हणून दिलेलं आहे? हे पाणी आम्ही पहिला दुसरा स्प्रे झाला ना, हं, म्हणजे स्प्रे असतो, हं, तेव्हा तो झाला की एक स्प्रे झाला की आम्ही हं, पाणी घालून देतो. हं. कारण की माल उठायसाठी, म्हणजे मालाची साईज होण्यासाठी. साईज होण्यासाठी, शाईन शायनिंग वगैरे हां, येण्यासाठी तर मोकळं येण्यासाठी पाणी आणि बरेचसे द्राक्ष उत्पादक शेतकरी पाटातून मोकळं पाणी देत असतात आणि पाटातून. भविष्यातून चांगलं अवरेज आपल्याला उत्पादन हं. भेटतं. तर एकंदरीत हा प्लॉट आपला पूर्णपणे 1 एकरचा आहे. तर साधारण तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आला आणि आजचं जे कटिंग चालू आहे, तुमचं चायना एक्सपोर्टसाठी कटिंग चालू आहे आणि सरासरी तुम्हाला किती दर भेटला आणि साधारण याच्यातून किती उत्पादन भेटेल असं तुम्हाला अपेक्षित आता आहे? तुम्हाला सांगतो, हं. आता स्टार्टिंग पीक छाटणीपासून आम्हाला एक कमीत कमी 3.5-4 लाख रुपये खर्च येतो एकरी. एकरी. हं. एकरी खर्च येतो आता चायना एक्सपोर्टला दिलाय तेव्हा आहे ₹451 ना. ₹451 ला 4 किलोची 4 पेटी दिलेली किलोची आहे. पेटी दिल्या. हं. मग आता किती निघेल साधारण अवरेज आपलं म्हणजे? साधारण अवरेज बघा निघाल, तरी यावर्षी जरा माल कमी कमी आहे. आल्यामुळे, पण दर चांगले आहेत यंदा. द कमी कमी असल्यामुळं तरी पण अवरेज निघेल बघा, एक 3,000 पेटी निघेल एकरी. म्हणजे एकरी 3,000 पेटी धरलं तर कॅल्क्युलेशन केलं तर सरासरी आपल्याला एक 12 ते 15 हो, लाखापर्यंत प्रति एकरी अवरेज भेटेल. हो. मग तसं बघायला गेलं तर 4 लाख एकरी म्हणजे 8 लाख निव्वळ आपल्याला मार्जिन या ठिकाणी राहणार मार्जिन आहे. आहे. तर एकंदरीत सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे, की असंच चांगलं द्राक्षामधलं उत्पादन असेल, मग ते शक्यतो निर्यातक्षम उत्पादन असेल. तर आपल्या भागामध्ये जेवढे आगाप छाटणी घेऊन, जेवढं आपल्याला व्यवस्थित तंतोतंत ज्या गोष्टी असतील, ज्या शेड्यूलप्रमाणे वातावरणाचा अंदाज घेऊन जर आपण केलं, तर असं चांगलं जे की निर्यातक्षम उत्पादन आपण करू शकतो. हेच युवा प्रगतशील शेतकरी आहेत, की त्यांनी चायना एक्सपोर्टसाठी असं चांगलं उत्पादन घेतलंय. तर सर्व शेतकरी बांधवांना हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून जरूर सांगा. आणि ज्याही शेतकरी बांधवांनी अजूनही आपल्या YouTube चॅनलला लाईक केलं नसेल, तर त्या शेतकरी बांधवांनी जरूर लाईक करावे. धन्यवाद.